विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा तुमच्या बाबतीत पण असं झालंय का, की कॅप 1 ला जे कॉलेज मिळालं तेच कॅप 2 ला होतं, तेच कॅप 3 चेंजच होत नाहीये. एक प्रकारचा तणाव आलाय. आशा होती ना, थोडंसं तरी इन्क्रिमेंट होईल, थोडंसं तरी वरचं कॉलेज मिळेल. पण बऱ्याच मुलांच्या बाबतीत हे झालेलंच नाहीये. अरे पण असंच होतं. मी तुम्हाला सांगतो हीच ती कॅप प्रोसेस आहे. मग म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय, मन शांत ठेवा. आता उदाहरण देतो. माझा एक स्टुडंट आहे ईशान. ओके. सी सिव्हिल पाहिजे होतं. अरे पण पहिल्या राउंडला काय मिळालं? सरदार पटेल, अंधेरी. मी म्हटलं चांगलं कॉलेज मिळालंय. नो डाउट चांगलं कॉलेज मिळालंय. साठी ट्राय करूया. बेटरमेंट होणारच. अरे पहिल्याला तेच नाही, दुसऱ्याला, तिसऱ्याला बेटरमेंट झालीच नाही. जरा सुद्धा चेंजेस झाले नाहीत. अरे एवढं तर चेंजेस व्हायला पाहिजे ना. काहीतरी वाटतं ना आपल्याला की चेंजेस व्हावं. नाही, चेंजेस झालेच नाहीत लक्षात घ्या. तणाव होता ना? खूप तणाव होता. मी माहिती आहे तुम्ही कोणत्या तणावातून जाताय ते. मला सगळं माहिती आहे तुम्ही थोडंफार तणावात आहात. पण मी सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा ना. स्पॉट राउंडला काय होतं माहितीये का? भरपूर कोटा असतो रे बाळांनो. मॅनेजमेंटच्या शीट्स असतात. नाही भरल्या गेल्या तर त्या ओपन होतील. पुन्हा ते दुबईवाल्यांसाठी पण कोटा असतो बरं का लक्षात घ्या. काय रे एन-आर-आय कोटा असतो. एन-आर-आय कोटा. जे-एन-के कोटा असतो. जम्मू-काश्मीर. नॉर्थ ईस्टच्या मुलांसाठी सुद्धा कोटा आहे. मग या ज्या जागा भरल्या जात नाहीत, त्या तुम्हाला स्पॉटला ओपन होतात. तर थांब. माझं काय म्हणणं आहे बघा, नीट लक्ष द्या. मी इतका ओरडलो एका स्टुडंटला. ओके. ती स्टुडंट 10th स्टँडर्ड पर्यंत माझ्याकडे होती बघा लक्षात घ्या. आणि नंतर तिनं कुठेही क्लास जॉइन केला नाही. आपल्या ऑनलाईन मधून तिनं चांगला स्कोर केला होता. पण काउन्सिलिंगची बॅच घेतली होती का? नाही. परत कॉल आला, "सर ॲडमिशन मिळालं, मिळालं." आणि ती म्हटली, की "सर आणखीन एक आहे." "काय?" "टी-एफ-डब्ल्यू-एस मधून मिळालंय." मी घेतला डोक्याला हात लावून. मी म्हटलं, "कुणी सांगितलं तुम्हाला टी-एफ-डब्ल्यू-एस?" "नाही, ते आमचे शेजारी होते. ते म्हटले, टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू घेतलं की फीस कमी लागते." अरे पण मुलींना पूर्ण फी माफ आहे ना. मग कशाला टी-एफ-डब्ल्यू-एस मधून घ्यायचं? काय गरज होती? मग असे पण काही चुका घडलेत. अशा चुका घडलेत. जाऊ दे, मिळालंय. पण मी तुम्हाला सांगतो, मी तर एका याच्यामध्ये बघितलं होतं, आय थिंक एन-टी-डी होतं आणि टी-एफ-डब्ल्यू-एस मधून घेतलं होतं किंवा कास्टमधून आहेत. एस-सी मधून आहे किंवा कशातून म्हणूया आपण आणि तुम्ही टी-एफ-डब्ल्यू-एस ऑप्शन देऊच नका ना. चुका करतायत मुलं. काय होतं, की जर कास्टमधून असेल ना, तर फी तर तुम्हाला कमीच बसणार आहे. अरे, पण त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहेत ना, भले नाही वेळेवर येऊ देत, पण आहेत. स्कॉलरशिप आहेत लक्षात घ्या. बरं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या चुका वगैरे जाऊ देत रे, झाल्यात मुलांच्याकडून ह्या चुका. काय आता करायचं म्हणूया आपण. ओके. टी-एफ-डब्ल्यू-एस माझी इच्छा आहे, की खरोखर एखाद्या गरजू होतकरू मुलाला मिळावं. की ज्याला गरज आहे. ओके. बरं ते सगळं बाजूला ठेवूया. करायचं काय? सर आता कंटाळा आलाय. 4th राउंड नाही वाटतोय बरं का. 4th राउंड नाही वाटतोय. माझं एक तुम्हाला स्ट्रिक्टली म्हणणं काय, मला फक्त कॉमेंटमध्ये सांगा बरं का, की कॅप राउंड 4 मध्ये जे कॉलेज मिळेल ते तुम्हाला घ्यावंच लागेल की नाही सांगा बघू? बरोबर आहे की नाही सांगा? मग हा राउंड खूप रिस्की पण वाटतोय ना? वाटतोय का बघा नीट विचार करा. कारण सध्या जे कॉलेज मिळालंय, आता थोडक्यात समजा कमेन्स कॉलेज मिळालंय. ओके, कमेन्स. तर ऑब्व्हियसली तुम्ही फॉर्म भरताना हे टियर 2 चंच कॉलेज मी कन्सिडर करतोय. पण टियर 2 मधलं टॉपचं कॉलेज आहे म्हणूया आपण. ओके. जर मग तुम्हाला टियर 1 सी-ओ-ए-पी, व्ही-जे-टी-आय, वालचंद असं सी-एस मिळत असेल, तरी ठीक आहे ती कॉलेज वरती घेऊ शकताय. पण या तिघांपेक्षा मला कमेन्स मुलींचं सी-एस बरं वाटतंय. मग जर मिळालंच असेल, तर घ्यायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? मला माहिती आहे पालक हा व्हिडिओ बघतायत आणि पालक तर जाम कंटाळलेत बरं का. "सर बास आता घेऊन टाकतो एकदाचं मी." सेकंडलाच बऱ्याचशा पालकांनी घेतलं. मी म्हटलं, "बिंदास घ्या. काही नाही फरक पडत रे. काही नाही फरक पडत." थर्डला मग तुम्हाला कमेंट्स मिळाल्या मुलींना ना, घ्या. ओके. तुम्हाला आता जर कॉलेज जे मिळालंय ते बऱ्यापैकी तुमच्या म्हणजे म्हणतो ना आपण काय म्हणतो रे, एक्स्पेक्टेशन प्रमाणे जर असेल, तर काय हरकत आहे घ्यायला? काहीच हरकत नाहीये. कारण काय आहे आता सांगतो. बरं मगाचा मुद्दा परत रिटर्न घेतो आता. ओके. काय की त्या मुलीनं केलं? टी-एफ-डब्ल्यू-एस मधून घेतलं. आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो, स्पॉट राउंडला ही चूक नको आहे. माझ्याकडे एक पालक आहेत. ओके. त्यांना पुण्यातल्या टियर 2 म्हणजे टियर 2 म्हणजे बेस्ट कॉलेजेस हां. कोण-कोण याच्यामध्ये येतंय? ए-एस-एस-एम, मॉडर्न, पी-व्ही-जी. अरे हां! सर सारखं ए-एस-एस-एम पहिल्यांदा नाव घेतात म्हणजे बेस्ट कॉलेज असेल. नाही, नाही उलटं नाव घेतो त्याला. जे-एस-पी-एम पहिला घेतो, डी-वाय पाटील पिंपरी, ए-एस-एस-एम खाली ठेवतो नाव. मी पहिला ए-एस-एस-एम बोललो म्हणजे ते कॉलेज चांगलं असं नाहीये किंवा कुठल्या टॉप 20 कॉलेजमध्ये जरी गेला, तर ही कॉलेज टियर 2 ची बेस्टच आहेत.
डी.वाय. पाटील पिंपरी आहे, आकुर्डी आहे, JSPM ग्रुपचं ताथवडे आहे, राजश्री शाहू कॉलेज आहे, ते म्हणजे तेच. AISS आहे, मॉडर्न, PVG, MMCOE, कर्वेनगरचं. ते टियर 2 मध्ये आहे. मग मला सांगा ह्यातलं एक तुम्हाला कॉलेज मिळालंय आणि तुम्ही काय म्हणताय, की मी स्पॉटला प्रयत्न करणार आहे. AISS मध्ये, मॉडर्नमध्ये, PVG. कशाला? ऑलरेडी टियर 2 कॉलेज मिळालंय. फीमध्ये 50% तरी कन्सेशन मिळतंय, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी. कशाला स्पॉटला तिकडे जायचंय? आता नाही सर व्हीआयटी सारखं कॉलेज मिळालं तर वाटतं रे. ते व्हीआयटी वाल्यांनी लास्ट इयर आय थिंक, मला सांगा बघू रे किती फी होती. 2,000 होती स्पॉटची फी, तर 3,000 का 4,000 का 5,000, आणि किती मुलं आली होती. मी तुम्हाला सांगतो की आता माझ्याकडे फोन आहे. ओके ओके. आणि मी फोनवर ना जस्ट गंमत म्हणून आता चेक करणार आहे. गंमत व्हीआयटी स्पॉट राऊंड, व्हीआयटी स्पॉट राऊंड. ओके, मी तुम्हाला सांगतो व्हीआयपी स्पॉट राऊंड. ओके, आणि 2025 कडे गेलं पाहिजे का 6 कडे गेलं पाहिजे? 6 रे. तुमच्यावर 2027 असणार, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो स्पॉट राऊंड वेगळंच आहे. यांच्या गर्दी सांगतो. इथं मी एक व्हिडिओ लावून ठेवतो बरं का. काय दिलंय माहितीये का? एक सीट तो मिल जाएगी क्या? स्पॉट राऊंड रात्री 1:30-2 वाजेपर्यंत हे स्पॉट राऊंड सुरू आहेत. 1:30-2, आणि सगळ्यात महत्वाचं 400च्या आसपास. गो, मी सांगतो 400च्या आसपास गणितांक सरांचा व्हिडिओ आहे. हे तुम्हाला दिसतंय का बघा. 433 सीट. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली शॉर्ट्स मध्ये. ओके. 400. आशा खूप वाटते. 400 जागेसाठी ना हजारो नाही, हजारच्या पुढे मुलं येतात. ही फी तर गेलीच म्हणूया आपण. अशा किती कॉलेजमध्ये जाणार आहे तुम्ही, लक्षात घ्या. मग नको आहे. मग माझं म्हणणं आहे की मुलींनी तर स्पॉटकडे येऊ नका. तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल. कास्ट मधली मुलं असेल तर स्पॉटकडे येऊ नका. तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल. का फी भरायची? आता कास्ट मधून जर 15-20 हजार फी असेल, तर स्पॉटला व्हीआयटी मिळाल्यावर 2.5 लाख फी भरावी लागेल ऑलमोस्ट. 4 वर्षात 10 लाख झाले. 1 लाख कुठं 10 लाख कुठं? अरे जमीन आसमानाचा फरक आहे. आणि असा टॅग काय एवढा इम्पॉर्टंट नाहीये. तुझं स्किल इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. त्यामुळं बेटरमेंट, आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट, अजून मी कुठलं कॉलेज अलॉट झालं नाही असेल तर इमिजिएटली आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा. मी प्रदीप सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सगळेच नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्यांच्याशी तुम्ही कॉल करा. आमचं काउन्सिलिंग अजून ऑन आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकताय. स्पॉटला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स होणार आहेत आमच्याकडून, लक्षात घ्या. कारण आम्हाला माहितीये की अपॉर्च्युनिटी आहे. जागा शिल्लक राहतात. ओके, जागा शिल्लक राहतात आणि भरपूर जागा शिल्लक राहतात, लक्षात घ्या. ओके, मला एक ऐका माझं, मी काय म्हणतो ते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की कॉलेज मनासारखं मिळालं नाही म्हणून मी रिपीट करतो. कधी सुद्धा मनात विचार आणू नका. कॉलेज मनासारखं पहिल्या दिवशीच वाटणार आहे. भ्रमनिरास होणार आहे. कसलं कॉलेज आहे असं वाटेल तुम्हाला. एक्सेप्ट करा. पहिल्या लेक्चरला एक्स्ट्रॉर्डनरी फॅकल्टी सगळंच कळालं मला. आता युनिव्हर्सिटी टॉपर होणार मी. शक्य नाहीये. YouTubeकडेच यावं लागणार आहे. पेड बॅचेस घ्यायला लागतील. फ्री बॅचेस मध्ये घ्या. काही करा, पण YouTube वरून अभ्यास करा. इंजिनिअरिंगचा सगळा, ओके, सगळा अभ्यास YouTube वरून करा. आणि मी सांगितलं तुम्हाला, कॅप 4 ला प्रयत्न करणार असाल तर रिस्क आहे, लक्षात घ्या. चुकीचं कॉलेजमध्ये घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो, पहिलं हे कॉलेज मिळालं, नंतर दुसरं, आता वाटतं तेच पहिला पाहिजे होतं. नाही, दुसरं मिळालं की पहिलं राहत नाही. हे तुम्हाला आता कळालंय कॅप प्रोसेसमध्ये. ओके, मग हे लेक्चर मी थांबवतोय. ऑल द बेस्ट.